नमस्कार. मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आता राखी पौर्णिमा जवळ येत आहे, तर त्यामुळे आपण ही राखी कशी बनवायची ते बघणार आहोत. बनवायला अतिशय सोपी आहे, पटकन होते बनवून, तर तुम्ही नक्की करून बघा. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी आपण इथे हा सिल्कचा धागा घेतलेला आहे, जो गळ्यातला बनवायला आपण वापरतो तो हा धागा घ्यायचा आहे. सुई घ्यायची आहे. त्यानंतर इथे लोकर घ्यायची आहे किंवा सिल्कचा लाल रंगाचा धागा घेतला तरी चालेल. धागा कट करायला कात्री घ्यायची आणि हा पांढरा 6 नंबरचा मणी, त्यानंतर लाल आणि गोल्डन 4 नंबरचे मणी आहेत आणि हा छोटा गोल्डन मणी आहे तो 2 नंबरचा आहे. असे हे मणी आपण घ्यायचे. तुम्ही इथे कुठलंही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता. सुरुवातीला छोटे जे गोल्डन मणी आहेत 2 नंबरचे ते आपण ओवून घेतलेले आहेत. 8 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा धागा जो आपण घेतलाय तो डबल घेतलेला आहे आणि इथे आपण अशी गाठ मारून घेऊया. हे सर्कल करून घेऊया. व्यवस्थित 2 ते 3 गाठी मारून घेऊया, म्हणजे ते लूज पडणार नाही. तुम्ही इथे बारीक सुई वापरली तर जास्त बरं पडेल, कारण हे 2 नंबरच्या मण्यांमधून जाड सुई पटकन जात नाही. 12 नंबरची सुई जर का वापरली तर बरी पडेल. पातळ सुई शक्यतो घ्यायची. गाठ मारून झाल्यानंतर आता या गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढून घेत आहोत. पुढच्या 2 गोल्डन मण्यांमधनं मी धागा बाहेर काढून घेतला आणि ओढून घ्यायचा आहे. ओढून घेतल्यानंतर हा जो उरलेला धागा आहे तो कट करून घेऊया. टोकाचा धागा कट करून घ्यायचा. आता आपण 6 नंबरचा जो आपला पांढरा मणी आहे तो ओवून घ्यायचा आणि हा आपल्याला बरोबर या गोलात बसवायचा आहे. अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायचा आहे. नीट ॲडजस्ट करून घ्यायचा. समोरच्या बाजूला आपल्याला धागा बाहेर काढून घ्यायचा आहे ऑपोजिट साईडला. असा हा ठेवून घ्यायचा. बरोबर ऑपोजिट साईडला जो गोल्डन मणी आहे त्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता आपण धाग्यामध्ये एक लाल, एक पांढरा आणि एक लाल असे मणी ओवून घेतलेले आहेत. ज्या गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढलाय त्याच गोल्डन मण्यातनं विरुद्ध दिशेने धागा बाहेर काढून घ्यायचा. म्हणजे जिथून धागा बाहेर निघालाय त्याच्या अपोजिट साईडनी सुई आत घालायची. म्हणजे बरोबर त्या मण्यावरती आपले हे 3 मणी बसतील. त्या गोल्डन मण्यावर ज्यातून धागा बाहेर निघालाय त्यावरती हे 3 मणी बसतील. हे बघा, अशा पद्धतीने हे 3 मणी आपले बसले. आता त्याच्याच पुढे जो लगेच गोल्डन मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. सरकवून घ्यायचा आहे पुढे हा धागा. ओढून घ्यायचा. दरवेळेस घट्ट ओढून घेणं गरजेचं आहे, नाहीतर ते लूज पडेल. हे बघा, आता धाग्यात एक लाल, एक पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे. या लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो खालचा गोल्डन मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. आता जे आपण मणी ओवले त्याच्या खालचा हा जो गोल्डन मणी आहे यातून धागा बाहेर काढायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर आता पुढचा जो गोल्डन मणी आहे ह्या गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढलाय. आता पुढचा एक गोल्डन मणी यातून धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. हे बघा, ह्या पुढच्या गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत इथे आपण आता असेच 2 मणी ओवून घेणार आहोत. एक लाल आणि एक पांढरा.
सेम प्रोसेस करायची आहे. सुरुवातीला लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर खालचे 2 गोल्डन मणी, ज्या गोल्डन मण्यावर हे आपलं चौफूल तयार होतंय तो, आणि त्याच्या पुढचा एक, अशा 2 मण्यांमधनं धागा सरकवून घ्यायचा आहे. बारीक सुई असली की ह्या छोट्या छोट्या गोल्डन मण्यांमधनं धागा नीट निघतो, पटकन निघतो. हे जे 2 गोल्डन मणी आहेत, या 2 गोल्डन मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट करून घ्यायचा आहे. धागा ओढताना नीट काळजी घ्यावी लागते, नाहीतर तो गुंतू शकतो. अशाच पद्धतीने आपण 2-2 मणी ओवून हे फूल पूर्ण करून घेऊया. शेवटी कसं करायचं ते मी दाखवते. इथे मी एक लाल एक पांढरा मणी ओवून घेतला आणि लाल मण्यातनं धागा बाहेर काढला आणि खालचा जो गोल्डन मणी आहे त्यातूनही धागा पुढे काढून घेतलाय. आता पुढच्या गोल्डन मण्यातनं धागा सरकवून घ्यायचा. आपण 2 गोल्डन मण्यातनं सरकवतो तसाच धागा सरकवून घ्यायचा या पुढच्या गोल्डन मण्यातनं. आणि आता इथे हा जो लाल मणी आहे, या लाल मण्यातनं वर काढून घ्यायचा आहे धागा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता एक पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे. या लाल मण्यातनं ऑपोजिट साइडच्या यातनं धागा खाली काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा. इथे तुम्ही कुठलंही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता. आता या पुढच्या गोल्डन मण्यातनं मी धागा बाहेर काढून घेत आहे. आपल्याला वरच्या दिशेला यायचं आहे. पांढऱ्या मण्यापर्यंत आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे. तर या गोल्डन मण्यातनं मी धागा बाहेर काढून घेतलेला आहे. धागा ओढून घ्यायचा. आता लाल मण्यातनं मला धागा बाहेर काढायला लागेल. यातनं वर काढायचा. पांढऱ्या मण्यापर्यंत आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस धागा ओढून घ्यायचा. आता या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेतला. आता इथे एक गोल्डन मणी ओवून घ्यायचा आहे. सेमच हे 2 नंबरचे मणी वापरते आहे. पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. पुन्हा आपण एक हा छोटा 2 नंबरचा गोल्डन मणी ओवून घ्यायचा आहे. इथे तुम्ही क्रिस्टल मणी सुद्धा वापरू शकता. आता या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण तयार करून घेऊया. हे आपलं तयार करून झालेलं आहे. आता आपण इथे गाठ मारून घेणार आहोत. 1-2 मण्यांमधनं पुन्हा फिरवून घेत आहे धागा, जेणेकरून ते घट्ट बसेल. आता इथे गाठ मारून घ्यायची आहे आपल्याला. व्यवस्थित 2 गाठी मारून घ्यायच्या. धागा ओढून घ्यायचा आणि गाठ मारल्यानंतर धागा 1-2 मण्यातनं पुढे सरकवून घ्यायचा. अजून एक ही दुसरी गाठ आपण मारत आहोत. धागा घट्ट ओढून घ्यायचा आणि 1-2 मण्यांमधनं पुढे सरकवून घ्यायचा. त्यानंतर आता आपण हा कट करून घेऊया. असं तुम्ही वेगवेगळ्या रंगांमध्ये हे बनवू शकता. आता हा बाजूचा जो सिल्क धागा घेतलेला आहे मी, तुम्ही लोकरही वापरू शकता. साधारण 50 सेंटीमीटर लांबी इतका मी हा एक धागा घेतलेला आहे. आता ह्याला टोकाला मी थोडंसं फेविकॉल लावून घेणार आहे, जेणेकरून आपल्या या मण्यांमधनं हा धागा इझिली निघू शकेल. फेविकॉल लावून घ्यायचा टोकाला थोडंसं. आणि आता याच्या कुठल्याही एका पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर हा काढून घेऊया. धागा व्यवस्थित सरकवून घ्यायचा आहे. दोन्ही टोकं जुळवायची आहेत आणि इथे गाठ मारून घ्यायची आहे. तुम्ही इथे लोकर जरी वापरले तरी सुद्धा चालेल. रंगीत धागा मिळतो तोही वापरलात तरी सुद्धा काहीच हरकत नाही.
इथे मी आता एक गाठ मारून घेत आहे। धागा व्यवस्थित घट्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर अजून एक गाठ आपण इथे मारत आहोत, म्हणजे ते सुटायला नको आणि धागा कमी जास्त व्हायला नको। त्यामुळे इथे अजून एक आपण गाठ मारून घेऊया। तुम्ही हे नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुमचा अभिप्राय नक्की कळवा। आता आपण ह्या एका साईडमधनं एक पांढरा मणी, एक गोल्डन मणी, हा गोल्डन मणी जो आहे तो मी 4 नंबरचा वापरलेला आहे। तुम्ही इथे कुठलाही डिझायनर मणी सुद्धा वापरू शकता। त्यानंतर एक पुन्हा पांढरा मणी, असे मणी ओवून घ्यायचे आहेत। आता हे जे दुसरं टोक आहे, या दुसऱ्या टोकाला सुद्धा थोडंसं फेविकॉल लावून घ्यायचा। तुम्ही दोन्ही टोकं एकदम जुळवून त्याला फेविकॉल लावलात तरी चालेल। आता हा पांढरा मणी, मग पुढचा गोल्डन मणी आणि त्याच्या पुढचा पांढरा मणी, असं आपण हा धागा ओवून घेऊया। दोन्ही धागे एकत्र करून मग त्याला फेविकॉल लावून हे तिन्ही मणी ओवले तरी सुद्धा चालेल, किंवा वेगळं काही तुम्हाला कॉम्बिनेशन करायचं असेल, क्रिस्टल मणी ॲड करायचे असतील तर तेही तुम्ही करू शकता। तर असं हे दोन्ही धाग्यांमधनं हे मणी सरकवून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे पुन्हा एकदा आपण एक गाठ मारून घ्यायची। ती धागा पुरला पाहिजे व्यवस्थित, त्यामुळे किमान 50 सेंटीमीटर लांबीचा तरी घ्यावा, म्हणजे आपल्याला गाठ मारायला व्यवस्थित तिथे तो धागा पुरतो। नाही तर काही वेळेला असं होतं की धागा खूप छोटा पडला, तर तसं होऊ नये म्हणून हा एका साईडचा धागा 50 सेंटीमीटर तरी किमान असायला पाहिजे। इथे गाठ मारून झाली। इथे आता आपण एक टोकाला दुसरी गाठ मारून घेऊया। साधारण 1 हात बोट अंतर सोडून ही गाठ मारायची आहे। आता जो फेविकॉल लावलेला भाग आहे तो आपण कापून घेऊया आणि हे धागे जरा वेगळे करून घेऊया। सेम अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूलाही जोडून घेणार आहोत। तुम्ही कुठलंही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता। ही नक्की करून बघा राखी, खूप छान दिसते आणि बनवायलाही सोपी आहे आणि पटकन तयार होते। तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।